कालच श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने आपण सर्वांनी साजरी केली। श्रीकृष्ण म्हटलं की मोरपीस आलं असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या कुंडलीमध्ये काळ सर्प दोष होता, त्यामुळे ते नेहमी मोरपंख मोरपीस धारण करायचे। बरेचसे आदिवासी लोक देखील आपल्या डोक्यावर मोरपीस धारण करतात, कारण की आदिवासी लोकांचं असं मत आहे की मोरपीस धारण केल्यामुळे विषाची बाधा होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मोरपिसाचे आयुर्वेदिक दृष्ट्या काय गुणधर्म आहेत, कोणत्या व्याधीमध्ये कोणत्या आजारांमध्ये आपण ह्या मोरपिसांचा वापर घरगुती करू शकतो, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मोराची पिसे दिसायला जेवढी सुंदर दिसतात तेवढीच ती आयुर्वेदिक औषधी दृष्ट्या देखील अतिशय उत्तम आहे, महत्वाची आहेत। तर ह्या मोरपिसातील छान रंगबिरंगी असलेले मोरपीस घ्यावेत आणि जो मोरपिसाचा जो पुढचा भाग आहे तो घ्यावा। तर हे जे मोरपीस आहे ते आपल्या लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर घ्यायचे आहे आणि हे मोरपिसांना इतकं जाळायचं आहे की त्याचं राख तयार व्हायला पाहिजे। तर ही राख जी आहे त्याला मयूरपिच्छा भस्म असं म्हणतात आणि याचा वापर आपल्याला औषधांमध्ये करायचा आहे। तर याची जी मात्रा आहे, म्हणजे आपल्याला किती खायचं आहे, तर 1 चिमूटभर आपल्याला ह्याची मात्रा लागणार आहे बस, म्हणजे जवळपास 125 मिलीग्रॅम। मधासोबत घेऊ शकता, पिंपळीच्या चूर्णासोबत घेऊ शकता। तर कोणत्या व्याधीमध्ये कोणत्या आजारांमध्ये ह्या भस्माचा आपण कसा वापर करावा हे व्हिडिओच्या पुढे बघूयात। ज्याला कोणाला उचकी लागली आहे, काही केल्या उचकी थांबतच नाही, किती पाणी पिलं किती उड्या मारल्या तरी सुद्धा उचकी थांबत नाही, अशा वेळी चिमूटभर हे भस्म मयूरपिच्छा भस्म आणि मध जर एकत्र चाटायला दिलं तर अशा लोकांची उचकी लवकर थांबायला मदत होते। तसेच ज्यांना सारखी उलटी मळमळ होत असते अशा लोकांसाठी देखील हे मयूरपिच्छा भस्म अतिशय उत्तम आहे। चिमूटभर मयूरपिच्छा भस्म मधासोबत चाटायला द्यावे। ज्या गर्भिणी स्त्रियांना वारंवार मळमळ होत असते, त्यांची मळमळ काही केल्यात थांबत नाही, त्यामुळे जेवण सुद्धा अशा स्त्रियांना जात नाही, अशा वेळी ह्या गर्भिणी स्त्रियांना देखील तुम्ही हे चिमूटभर मयूरपिच्छा भस्म मधासोबत चाटायला द्यावे। वरची वर ही राख जर चाटत राहिली तर स्त्रियांची उलटी मळमळ कमी व्हायला मदत होते। त्यानंतर स्वरभंग, बऱ्याच जणांना सर्दी खोकला झाल्यानंतर आवाज बदलतो, आवाज घोगरा होतो किंवा कफामुळे आवाज घोगरा होतो किंवा जोराने ओरडून ओरडून बोलल्यामुळे किंवा कुठल्याही घशाच्या इन्फेक्शन मध्ये सुद्धा आवाज घोगरा होतो, ज्यालाच आयुर्वेदामध्ये स्वरभंग असं म्हणतात। तर ह्या स्वरभंगामध्ये देखील मयूरपिच्छाची राख अतिशय उपयुक्त आहे। तर यासाठी खडीसाखरेच्या पाकामध्ये भेड्याचं चूर्ण टाकावं, सुमारे मयूरपिच्छाची राख टाकावी। हे चूर्ण हे मिश्रण सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर आवाज उघडायला मदत होते, आवाज मोकळा होतो। तर यासाठी 1 ग्रॅम भेड्याचं चूर्ण, 1/2 ग्रॅम मयूरपिच्छाचं राख आणि तेवढं भिजेल एवढं खडीसाखरेचा पाक हे एकत्र करून सकाळ संध्याकाळ चाटावं। यामुळे आवाज साफ होतो। ज्या लोकांना खोकला आहे अशा लोकांचा खोकला देखील ह्या मिश्रणाने कमी व्हायला मदत होते। मोरपिसाची ही राख भूक वाढवण्यास देखील अतिशय उपयुक्त आहे। ज्यांना भूक लागत नाही अशा लोकांना जर तुम्ही ही राख खायला दिली तर भूक चांगली लागण्यास मदत होते, अग्निप्रदीप्त होतो, घेतलेल्या आहाराचं व्यवस्थितरित्या पचन होतं। तर यासाठी 2 चिमूट लेंडी पिपळीचं चूर्ण आणि 2 चिमूट हे मोरपिसाच्या राखीचं चूर्ण मधासोबत सकाळ संध्याकाळ जर चाटलं तर भूक वाढण्यास भूक लागण्यास मदत होते। तसेच ज्या लोकांना संडास मधून आव पडत असते, संडासला जाताना कळ मारून संडास होत असते, कधी कधी कळ मारल्यामुळे बऱ्याच लोकांना रक्त देखील पडतं, तर ह्या आव पडणाऱ्या संडासमध्ये मयूरपिच्छाची राख अतिशय उपयुक्त आहे। तर यासाठी 2 चिमूट लेंडी पिपळीचं चूर्ण, 2 चिमूट हे मोरपिसाच्या राखाचं चूर्ण आणि मध असं सकाळ संध्याकाळ जर चाटलं तर आमांश कमी व्हायला मदत होते, पोट व्यवस्थितरित्या साफ होतं। बऱ्याच लहान मुलांना कृमीमुळे वारंवार अतिसार होत असतात, संडासला जाताना अशी मुलं रडत असतात, वारंवार रडतात आणि पातळ संडास होते, वारंवार संडास होते। तर अशा लहान मुलांमध्ये देखील तुम्ही हे मोरपिसाच्या राखीचं चूर्ण पिंपळीच्या चूर्णासोबत मध सोबत ऍड करून जर दिलं तर
वारंवार होणारे पातळ जुलाब कमी व्हायला मदत होते. तसेच जर लहान मुलांमध्ये यकृत वृद्धी झाली असेल, म्हणजे त्यांचं सारखं उजव्या बाजूला पोट दुखत असेल, सोनोग्राफीमध्ये या यकृत वृद्धी सोनोग्राफी केली असता हिपॅटोमेगली दिसते, यकृतावर सूज दिसते, तर अशा वेळी मोरपिसाची राख, लेंडी पिपळीचं चूर्ण मधासोबत जर दिलं तर यकृत नॉर्मल व्हायला मदत होते. असं म्हटलं जातं की मोराच्या पिसातून तांबडं काढलं जातं आणि त्या तांबड्यापासून अंगठी बनवली जाते आणि ही अंगठी पोटदुखी, पोटशूल, पोटाच्या बऱ्याचशा विकारांवर अतिशय उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. तर मोरपिसापासून बनवलेल्या ह्या राखीचं म्हणजे तांबडा स्वरूप समजलं जातं. तर कोणत्याही प्रकारच्या पोटदुखीवर हे अतिशय उपयुक्त आहे. तसेच पोटफुगीचा त्रास देखील कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पोटशूल असेल, पोटदुखी असेल, तर अशा वेळी ग्रॅम ही मोरपिसाची राख घ्यावी, त्यामध्ये अर्धा चमचा मध घालावं आणि 1 चमचा गाईचं तूप घालावं. असं सकाळ संध्याकाळ किंवा तुम्ही दिवसातून 4 वेळा जरी दिलं तर पोटशूल त्वरित कमी व्हायला मदत होते. मयूरपिच्छा भस्म हे उत्तम असं वृक्ष सांगितलं आहे. पुरुषत्व वाढवण्यासाठी उपयुक्त सांगितलं आहे. मोरपिसाची ही राख सुमारे 1.5 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ गाईच्या दुधासोबत जर घेतली तर 1 महिन्यामध्येच पुरुषत्व वाढतं, 1 महिन्यामध्येच पुरुष सशक्त होतो असं सांगितलं आहे. तसेच जर शतावरीचं पावडर जर अवेलेबल असेल किंवा ताजी शतावरी अवेलेबल असेल तर सुमारे 20 ml शतावरी सोबत 1.5 ग्रॅम हे मोरपिसाचं जर राख खाल्ली, सकाळ संध्याकाळ ह्या प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर सगळ्यात उत्तम असं वृक्ष समजलं जाणारं हे कॉम्बिनेशन आहे. यानंतर पक्षाघातावर ह्या मोरपिसाच्या राखेचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो. पक्षाघात म्हणजे अंग लुळं पडणं, यालाच पॅरालिसिस असं म्हणतात. तर यामध्ये हे मोरपिसाच्या राखीचा उत्तम असा फायदा बघितला जातो. तर यासाठी 10 ग्रॅम ओवा घ्यावे, त्यामध्ये 20 ग्रॅम बिबे ऍड करावे. चांगलं घोटून जेव्हा मेणासारखा पदार्थ तयार होतो तेव्हा त्यामध्ये 10 ग्रॅम हे मोरपिसाची राख टाकावी आणि त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार कराव्यात. ह्या गोळ्या सकाळ संध्याकाळ रात्री असं 3 वेळा जर तुम्ही घेतलं आणि वरतून उडीद डाळीपासून बनवलेला काढा सोबत घेतला तर पक्षाघातामुळे लुळे पडलेलं अंग त्यामध्ये ताकद येते, त्या मनुष्याच्या अंगामध्ये एक प्रकारचा जोम येतो. तर सुमारे महिनाभर तुम्ही हे औषध घ्यावं. त्यानंतर मोरपिसापासून बनवलेलं तेलाने ज्या ठिकाणी पक्षाघात झाला आहे, शरीर लुळं पडलं आहे, त्या ठिकाणी ह्या मोरपिसापासून बनवलेल्या तेलाने मालिश करावी. तर यासाठी सुमारे 100 ग्रॅम मोरपिस घ्यायची आहे. त्यामध्ये 8 पट मोहरीचं तेल म्हणजे 800 ग्रॅम मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्याच्या 4 पट म्हणजे सुमारे 3-3.25 लिटर आपल्याला ताक घ्यायचं आहे आणि ह्या ताकामध्ये हे तेल शिजवायचं आहे. फक्त तेल शिल्लक राहील इथपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे तेल तयार होईल त्या तेलाने आपल्याला पक्षाघाताने लुळं पडलेल्या अंगाची मालिश करायची आहे. ज्या लोकांना त्वचा विकार आहे जसं की खरूज, नायटा, विसर्प, तर यामध्ये देखील ह्या तेलाने जर मालिश केली तर अशी त्वचा विकार देखील कमी व्हायला मदत होते. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी व्रण आहे त्या ठिकाणी जर आपण मोरपीस बांधला तर तो व्रण लवकर भरून यायला मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही देखील मोरपिसाचा वापर घरगुती उपचारांमध्ये करू शकता. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.